भगवानगड सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतोय। गडाचे महंत नामदेव स्वामी आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यात दसरा उत्सवातल्या भाषणावरून वादंग माजलाय। त्यात पंकजांच्या आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे भर पडली आहे। त्यामुळे राज्यात प्रथमच दुसरा कोणता तरी दसरा मेळावा गाजलाय। भगवानगड गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला अध्यात्माची जोड देणारं स्थळ। बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या याच भगवानगडावरून गोपीनाथ मुंडे आपले राजकीय निर्णय जाहीर करत असत। मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंकजांनी गोपीनाथ गडाची निर्मिती केली। त्याच्या लोकार्पणालाच पहिल्यांदा वादाची ठिणगी पडली। यापुढे भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही असं महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीर केलं। गडावर हू घातलेल्या दसरा उत्सवाला आपण जाणार असल्याचं पंकजांनी जाहीर केलं आणि वादाला तोंड फुटलं। 15 दिवसांपूर्वी गडावर जाऊन गोंधळ घातला, महंतांवर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर पंकजा यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि वाद चिघळला। नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे। आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्याविषयी बोललेले खपून घ्यायचं नाही। आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं। आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेत माझे लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो। आम्ही पण काही साधे नाहीये की गोपीनाथ गडावरून यापुढे राजकारण होईल आणि भगवान गडावरून अध्यात्म सांगितलं जाईल। असं असतानाही पंकजा मुंडे यांनी या ठिकाणाहून राजकीय भाषण करण्याचा अट्टहास केल्याचं दिसून येतंय। एकंदरच पाहिलं तर या वादावरून या ठिकाणी मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो। कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। या क्लिप मधल्या भाषेमुळे नवा वाद निर्माण झालाय। एरवी कायम मुंडेंच्या पंखाखाली असणारे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री ही आक्रमक झालेत। त्यांनी पंकजावर जोरदार टीका केली आहे। गोपीनाथरावांनी जे तपश्चर्या करून मिळवलेले आहेत, मला असं वाटतं ते आयतं मिळाल्यामुळं लोक जन्मत आयतं मिळालं, प्रॉपर्टी आयती मिळाली, सत्ता सहज मिळाली, कुठेतरी वयाचा वगैरे परिणाम बुद्धीवर होतोच। या वादावर स्वतः पंकजा काहीही बोलण्यास तयार नाहीत। रॉयल स्टोन हा त्यांचा शासकीय निवासस्थान आहे। या ठिकाणी ते आहेत असं समजतंय, पण थेट माध्यमांसमोर येऊन ते आत्ता तुर्तास तरी प्रतिक्रिया नोंदवत नाही आहेत। जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार तुर्तास तरी असं म्हटलं जात आहे की जी क्लिप्स आहे त्याच्यामध्ये मोडतोड करण्यात आल्याचा दावा पंकजा मुंडे यांच्या जवळच्या निकटवर्ती यांनी केलेला आहे। पण अर्थात याला अधिकृत माध्यमांसमोर येऊन कोणतीही भूमिका पंकजा मुंडे तुर्तास मांडत नाही आहेत। दुसरीकडे त्यांच्या कार्यालयानं जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत पंकजांच्या भाषणाचा कोणताही उल्लेख नाही। त्या दसऱ्याच्या दिवशी 11:30 वाजता गडावर जाऊन दर्शन घेतील आणि 12:30 वाजता परळीकडे रवाना होतील इतकंच म्हटलंय। त्यामुळे पंकजांनी अप्रत्यक्षपणे माघार घेतल्याचं बोललं जात असलं तरी त्यांचे समर्थक मात्र भाषणावर ठाम आहेत। आता इथल्या मेळाव्यात ठरले की दसरा मेळावा करायचं आणि माननीय आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचं 5 मिनिटांना भाषण तिथं व्हायला पाहिजे अशी आमची भावना आहे। होणारच आहे, व्हायचं काही कारणच नाही। हे आमचा मेळावा आणि आमच्या ताईचं भाषण कुणीच रोखू शकणार नाही देवाशिवाय। देवाच्याच मनात आलं तर ती गोष्ट होईल, पण देवाशिवाय कोणी, समाजाची इच्छा आहे। या वादात पंकजा मुंडेंचे बंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडेंनी उडी घेतली नसती तरच नवल। ऑडिओ क्लिप मधील आक्षेपार्ह भाषा पाहता मुख्यमंत्र्यांनी पंकजांचा राजीनामा घ्यावा असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। कायदे बनवणारीच व्यक्ती जर कायदे तोडायची भाषा करू लागली, धमकीची भाषा करू लागली, तर आता राज्याच्या प्रमुखांनीच याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे ते घेतला पाहिजे। आणि जर मंत्री स्वतःच्या विभागाच्या आधारावर भागातल्या लोकांना विकत घ्यायची भाषा बोलू लागला, तर ही एवढी गंभीर बाब आहे की यांना 1 मिनिट सुद्धा मंत्रिपदावर राहायचा अधिकार नाहीये। या सगळ्या गोंधळामुळे राजकारण नको म्हणणारा भगवानगड मुंडे यांच्या कौटुंबिक राजकारणाचा केंद्रबिंदू झालाय। मुंबईहून सागर कुलकर्णी आणि नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, भगवानगड। दरम्यान भगवानगडाच्या वादावर मंत्रिमंडळातले पंकजा मुंडेंचे सहकारी महादेव जानकर त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेत। दसऱ्याला पंकजासोबत आपणही भगवानगडावर जाऊ असं जानकर यांनी जाहीर केलंय। पंकजा यांची ऑडिओ क्लिप मोडून तोडून ऐकवण्यात आल्याचाही त्यांचा दावा आहे। भगवान बाबाबद्दल बहुजन समाजात आस्था आणि प्रेरणास्थान आहे भगवान बाबा।
गेली 7-8 वर्ष मुंडे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्या भगवानगडावर नेलं. मुंडे साहेबांमुळे आम्हाला तो गड माहीत झाला. आज मुंडे साहेबाच्या पश्चात त्यांची कन्या पंकजाताई मुंडे हे त्या राज्याचं नेतृत्व करतात, त्या समाजाचं नेतृत्व, सर्व बहुजन समाजाचं नेतृत्व करतात. तर त्यांचं त्याही गेली 7-8 वर्षापासून जातात आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये तोडून मोडून करण्याचा प्रयत्न, तशा ताई काही म्हणलेल्या नाही. ते ऑडिओ क्लिप मी ऐकलेली आहे, स्वतः डायग्नोसिस केलेली आहे. आणि उगाच आपलं एकमेकाला भोई धरून झोपटणं योग्य नाही. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की तो दसरा मेळावा आहे तो ताईच्या नेतृत्वाखाली व्हावा, ही आपली बहुजन समाजाला नम्रतेची विनंती आहे. आणि स्वतः मी सुद्धा दसऱ्या मेळाव्याला जाणार आहे. तर दुसरीकडे भगवानगडाच्या वादात आता काँग्रेसनं देखील उडी घेतली. पंकजा मुंडे यांनी आक्षेपार्ह विधान केले असतील तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन सुद्धा मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत, कुपोषणामुळे बळी जात आहेत, त्याबाबत संवेदनशीलता नाही असा आरोपही विखे यांनी केलाय. तर धार्मिक स्थळांचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर चुकीचा असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. खरं म्हणजे धार्मिक स्थळांचा वापर हे कुठेही राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून वापरणं चुकीचं आहे असं आमचं मत आहे. आणि एक जिम्मेदार मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. संवेदनशीलता कुठेतरी शासनामध्ये राहिलेली नाहीये आणि त्यामुळं मंत्री अशा पद्धतीने वागतात किंवा अशा प्रकारचं जर ते विधान करत असतील तर ते दुर्दैव आहे. आता दुसरी बातमी आहे दुसऱ्या दसरा मेळाव्याची. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरचे किमान पावसाचे ढग हटलेले आहेत. शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याची तयारी मुंबईत शिवाजी पार्कवर सुरू झाली आहे. मेळाव्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. पक्षाच्या सुवर्ण वर्षपूर्तीनंतर होणारा हा पहिलाच मेळावा आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं या मेळाव्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांमध्ये उरी हल्ला, सर्जिकल स्ट्राईक हे ताजे विषय आहेत. तर सध्या राज्यातील मराठा समाजाचे मोर्चे, मराठा आरक्षण यासह अनेक विषयांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतील असा अंदाज आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसानं विश्रांती घेतल्यानं चिंतेत असलेले शिवसेनेचे नेते आता सुखावलेत. दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे आणि शिवसेना त्यातला एक महत्त्वाचा अंग आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे आणि तो नेहमीप्रमाणे होणार. तयारी सुरू आहे जोरात, नेहमीपेक्षा. पाऊस थांबला आहे. आम्ही प्रार्थना करतोय की पूर्ण थांबेल. पक्षाला आणि महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी शिवतीर्थावरचं दसरा मेळाव्याचं व्यासपीठ हेच उपयुक्त असतं आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख या सगळ्या विषयावरती आपली परखड भूमिका मांडते. तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना निवृत्तीचे वेध लागलेत. तिसरी बातमी या संदर्भातली आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. आता फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केलंय. पक्षातल्या तरुणांना आता संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय. कदम यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. पण रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं बोललं जाते. मी स्वतः निर्णय घेतला आहे यापुढे मी निवडणूक कधी लढवणार नाही, पक्षाचंच काम केलं. मी निर्णय घेतला. मी आज पहिल्यांदा बोलतोय, पण मी उद्धवजींना सांगितलं यापुढे मी स्वतः निवडणूक कधी लढवणार नाही. मी पुढे पक्षाचंच काम केलं. आता आमची वय आम्ही बघितली पाहिजे आणि तरुण मुलांना संधी दिली पाहिजे. आम्ही किती 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 वर्ष आम्ही हेच बसणार. मुंबईच्या वाहतुकीवर उतारा ठरू पाहणाऱ्या मोनो रेलवर एका घटनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बघूयात नेमकं काय घडलंय ते. लालबागची राणी म्हणून ज्या मोनो रेल्वे मार्गाची काही दिवसांपूर्वी चाचणी झाली होती त्या मोनो रेल्वेच्या करी रोड ते साईबाबा नगर या स्थानकादरम्यान मोनोचा ट्रॅक निखळलाय. मोनोचा ट्रॅक अशा पद्धतीने निखळल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. जर या मार्गावर मोनो रेल चालू असती तर मोठी दुर्घटना घडली असती असं म्हणत स्थानिकांनी मोनो प्रशासनावर रोष व्यक्त केलाय. तर तांत्रिक कारणास्तव ही घटना झाली. नेमकं काय झालं याचा शोध घेतला जाईल अशी सारवासारव मोनोचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. वडाळा ते जेकब सर्कल या मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी जी आहे ती काही दिवसापूर्वीच झाली होती. मात्र करी रोडच्या जवळ जे आहे ते आपण आता पाहू शकतात जी मोनो रेल्वेचा जो मार्ग आहे त्याचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅकच पूर्णतः निखळलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फक्त याच ठिकाणी नाही तर इथून पुढे बऱ्याच अंतरावरती जो आहे हा जो ट्रॅक आहे तो पूर्णतः बाहेर आलेला आपल्याला दिसू शकतोय. त्यामुळं एक गंभीर बाब जी आहे ती ही म्हणावी लागेल. काही स्थानिक रहिवासी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. 1 महिना अगोदर
मोनोरेलचं प्रशिक्षणाचं ट्रेनिंग घेतलं गेलेलं आणि ती दाखवली गेलेली टी व्हीमध्ये की ही परिपूर्ण झालेली आहे, आता इथे ट्रॅक चालू शकते म्हणून. ते असं कसं झालं? त्याच्यावरचा मामला एवढाच आहे. स्थानिक लोकांचा एक सवाल आहे की प्रशासन काय करतं याच्यात. प्रशासन BMC तो लोक IRCचा नियम फॉलो करते की नाही, सगळ्यात पहिला हा मुद्दा है. ये ज़्यादा दिन का काम नहीं है, 1 से 2 दिन में है ना ये फिर दोबारा वैसे का वैसा हो जाएगा. और इस बार हम है ना श्योर करेंगे और उसमें और देखेंगे कि हमें कहाँ पर सिक्योरिटी और प्रोवाइड करनी पड़ेगी. ॲक्च्युली काय माहिती आहे का साहेब, हे मोनोरोलचं जे काम झालेलं आहे हे पूर्णपणे फसवणूक ह्या इथल्या स्थानिक लोकांची झालेली आहे. लोकांची मागणी नसताना सुद्धा लादली गेलेली आहे. एक सांगतो, या विभागामध्ये जर जीवितहानी वगैरे झाली तर अधिकाऱ्यांचं आणि ह्याचे जे खाल्लेले पैसे आहेत सगळ्यांना या जमिनीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही गाडल्या जाईल. आम्ही राजसाहेबांच्याकडे मागणी करणार आहोत की मराठा माणसाला या विभागामध्ये या मोनोरोलची आम्हाला काही आवश्यकता नाही आणि जे कृत्य झालेलं आहे याच्या पुढे मोठे ॲक्सिडेंट होणार आहेत आणि जी जीवितहानी होईल त्याला मोनोरोल आणि स्थानिक प्रतिनिधी याला जबाबदार असणार आहेत. नक्कीच झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे स्थानिकांचा मोठा उद्वेग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसा, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. पाचवी बातमी आहे क्रिकेटची. इंदूर टेस्टमध्ये कॅप्टन विराट कोहलीच्या नॉट आऊट 102 रन्समुळे टीम इंडियानं दिवस अखेर 3 विकेट्स गमावून 266 रन्सपर्यंत मजल मारली. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीमध्ये चौथ्या विकेटसाठी नॉट आऊट 167 रनची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप त्यांनी केली. अजिंक्य रहाणे नॉट आऊट 79 रन्सवर खेळतोय. दरम्यान टॉस जिंकून टीम इंडियानं पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र नवी सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरली. मुरली विजय 10 रन्सवर आऊट झाला तर टेस्टमध्ये कमबॅक करणारा गौतम गंभीर केवळ 29 धावाच करू शकला. चेतेश्वर पुजाराला चांगली सुरुवात मिळाली मात्र तो 41 रन्सवर आऊट झाला. आता टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची मोठी धावसंख्या उभारण्यावर त्यांचं लक्ष असेल. शेवटची बातमी नवरात्रोत्सवाची. सप्तशृंग गडावर भाविकांची मांदियाळी जमली आहे. नवरात्रोत्सवातील आजचा सप्तमीचा दिवस आहे. या दिवशी अंबाबाई सप्तशृंगीच्या रूपानं सप्तशृंग गडावर विराजमान असते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्याला नवरात्रीच्या आरतीचा संदर्भ जोडला जातो. त्यामुळेच देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ होते. सकाळी देवीची आभूषणं वाजत गाजत मंदिरात नेण्यात आली. त्यात सोन्याच्या पादुका, सोन्याचा कमरपट्टा, मुकुटासह इतर अलंकारांचा समावेश होता. मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला. बाजारपेठही सजली आहे. सप्तमी, अष्टमी, शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी आल्यानं आजपासून पुढील 2 ते 3 दिवस गर्दीचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन सज्ज आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.